हॅलो. यानंतर होणारा सामना जोगेश्वरी आवास विपक्ष कोलेश्वरी भाग या दोन संघादरम्यान हा सामना रंगणार आहे. तरी आपल्या सर्व खेळाडूंची नावे असलेली लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायची है. चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे मैच शुरू हो चुका है और पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक भी हमें देखने को मिला. पहली गेंद पर छक्के से स्वागत किया है और फिर से एक बार देखिए, पहली गेंद पर छक्का लगाने वाले बल्लेबाज आप सभी जानते हैं कि क्रिस गेल का नाम सबसे पहले आता है, वीरेंद्र सहवाग का नाम आता है. राजेश मोहिते स्ट्राइकिंग एंड पर अपना अकाउंट ओपन करते हुए नजर आए. ओवर पिच गेंद थी अक्रॉस द लाइन, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से खेला था और 6 रन बटोरे थे और गेंदबाजों को मनोवैज्ञानिक दबाव में डालने की कोशिश यहां पे होती हुई. गेंदबाज परेश खैरे, राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, फिर से एक बार लेग स्टंप पर फुल टॉस, उसे बहुत ही बढ़िया स्वीप में तब्दील किया है. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. राजेश ने आगाज जबरदस्त किया है, अंजाम क्या होगा इसकी उत्सुकता हमें जरूर यहां पे सताती हुई. आज राजेश फिर से एक बार अपने मूड में और रंग में नजर आते हुए इस मर्तबा मिड ऑफ के ऊपर से लॉफ किया है. किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, 30 गज के दायरे का पूरा फायदा उठाते हुए और एक लगा दिया है चौका. सिर्फ बड़े स्ट्रोक से यहां पे डील हो रही है. 2 चौके 1 छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 14 रन. परेश खैरे फिर से एक बार स्लोवर वन कर रहे थे, परख लिया था, ऑफ स्टंप पर शबल होकर अपने बल्ले को स्विंग किया था. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार उसी रीजन में मिलेंगे पूरे 4 रन. लगातार 3 गेंदों में 3 चौके लगाने वाले बल्लेबाज, चौकों की हैट्रिक लगाने वाले बल्लेबाज राजेश, ये 5वें बल्लेबाज इस प्रतियोगिता के. बहुत बहुत अभिनंदन. हर एक बल्लेबाज का सपना होता है कि लगातार 3 चौके या 3 छक्के मैं जरूर लगाऊं. जी हां, इस पर दबा फिर से एक बार लॉफ किया है ढील यादव के साथ और उस गेंद का पीछा करते हुए सीमा रेखा के अंदर ही फील्ड करने में कामयाब रहे. बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से राजेश को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर होना पड़ा. देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हमारे गुण लेखक जी बताते हुए, देखिए आपके स्क्रीन पर देख सकते हैं, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. कमाल की शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है. राजेश ने 6 गेंदों का सामना किया, 19 रन अपने टीम के लिए जोड़े और 30 गज के दायरे का फायदा उठाया और अब पहली मर्तबा धर्मेंद्र को स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका मिलेगा. परेश थोड़े से खर्चीले साबित रहे. परेश ने इस ओवर में 19 रन खर्च किए हैं. देखिए हमारे मुख्य मंच पर सम्माननीय मेहमान और आप सभी के चहीते माजी सरपंच सम्माननीय अभिषेक राणे सर और उसके साथ उनके दोस्त और उनके परिजन यहाँ पे नज़र आते हुए, बहुत बहुत शुक्रिया. जो मेहमान यहाँ पे आए हैं उनका दिल की गहराई से मैं इस्तकबाल करना चाहूँगा. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. फुलाई देवी सासव ने बनाम साई आवास, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष है.
साई आवाज़ टीम ने टॉस जीतने के बाद सबसे पहले यहाँ पे फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी थी फुलाई देवी सासव ने टीम को दूसरे ओवर के लिए। नए गेंदबाज मगर आज राजेश जैसे मैंने कहा कि अलग ही रूप में अलग ही रंग में नजर आ रहे हैं। फिर से एक बार उस गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। मिलेंगे यहाँ पे पूरे आधा डजन रन। राजेश ने इसी मैदान पर और इसी प्रतियोगिता में हकीम जैसे एक पूरे महाराष्ट्र में जो एक बहुत ही तेज तर्रार गेंदबाज माने जाते थे, नाम उनका हकीम शेख था, लगातार 5 छक्के लगाने का एक पराक्रम किया है। वही बल्लेबाज राजेश मोहिते स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं मात्र 8 गेंदों का सामना करते हुए 25 रन बनाकर खेल रहे हैं। हालांकि धर्मेंद्र ने अब तक खाता नहीं खोला, एक भी गेंद उनको खेलने का मौका नहीं मिला। प्रणय गायकर गेंदबाजी, जी हां, फिर से एक बार अपने बल्ले को तिरछा किया, ऑफ स्टंप के बाहर गए और परफेक्ट टाइमिंग के साथ उस गेंद को उछाल कर खेला है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार हवाई सफर करवाई है गेंद को। देखिए दोस्तों, मैंने लास्ट मैच में भी कहा था कि आपकी नज़र कैसी है और आपका नज़रिया कैसा है। ओहो, इस मरतबा फंस गए, मिस टाइम कर गए। इसी की मैं बात कर रहा था। ये दिखने में बहुत ही आसान लगता है मगर मिस टाइम कर गए तो यही हश्र होना था और राजेश अपने आप से नाराज होंगे। छक्का जहां पे लग सकता था वहां के कीमती विकेट राजेश का यहां पे जाता हुआ। ये फर्स्ट विकेट डाउन। मुख्य व्यासपीठ पर अब देख सकते हैं हमारे मेहमान और हम सभी के चहीते इस पंचक्रोशी में जिन्होंने बहुत सारे सामाजिक कार्य किए हैं और सभी के दिलों के ऊपर राज किया है उन्होंने, ऐसे अभिजीत राणे सर और उसी के साथ उनके सारे मेहमान। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार फुल टॉस गेंद थी मगर उस गेंद को कारपेट के सहारे उतारा है। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और इस एक रन को मिलाकर 32 रन, एक विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, पहले ओवर में 19 रन और ये ओवर भी काफ़ी खर्चीला और महंगा साबित होता हुआ क्योंकि इस ओवर में भी 2 छक्के हमें देखने को मिले हैं। मगर राहत की सांस या राहत की बात यही है गेंदबाजी करने वाली टीम के लिए कि धुआंधार बल्लेबाज राजेश इसी ओवर में आउट हो चुके हैं। जी हाँ, लोअर फुट टॉस गेंद सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा। बहुत ही खूबसूरत स्ट्रेट ड्राइव था और मिड ऑफ की दिशा में फील्डर थोड़ा सा फंबल हुए, थोड़ी सी गलती और उसका खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा। धर्मेंद्र ने पलक झपकते ही एक रन यहाँ पे चुरा लिया और अपना अकाउंट ओपन किया है धर्मेंद्र ने। धर्मेंद्र का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज हम देख सकते हैं निकेतन पाटिल। निकेतन भी खेल रहे, एक रन बनाकर देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी तकरीबन हम कह सकते हैं कि 16.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। 6 ओवर का यह मुकाबला होगा, इसी औसत से अगर रन बनेंगे तो बहुत सारे रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे। अब यहाँ पे गेंदबाजों को सोचना पड़ेगा।
गेंदबाजों को, बल्लेबाजों को आउट करना पड़ेगा, उनके लिए ट्रैप लगाना होगा और उसी तरह से यहाँ पे गेंदबाजी भी करनी होगी, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए। अगर यहाँ पे विकेट चटकाते हो तो ही यहाँ पे रनों को रोक सकते हो, वरना बाएं हाथ के बल्लेबाज धर्मेंद्र वर्तक भी बड़े शॉट लगाने के लिए जाने जाते हैं। इस बीच 30 गज का दायरा भी हट चुका है बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। देखिए एक डीप मिड विकेट, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, उसी के साथ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑन नजर आता हुआ। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को खड़े खड़े लपेटा था हालांकि, मगर मिड विकेट में फील्डर तैनात थे डीप में और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पे शुभम मात्रे द्वारा होती हुई। शुभम अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। चारों तरफ क्रिकेट के दीवानों को बैठने के लिए इंतजाम देखिए बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे मंडप खड़े कर दिए हैं, किसी भी तरह की धूप या किसी भी तरह की परेशानी का सामना न करना पड़े। और इसी वजह से दर्शन वाकड़े और उसी के साथ अमृतदादा वाकड़े, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि ये ऐसा नज़ारा और ऐसा टूर्नामेंट, ऐसी प्रतियोगिता हमारे अलीबाग तहसील, उरण तहसील, पैन तहसील, उसी के साथ रोहा तहसील, बहुत इन सारे तालुका में हम अगर घूमेंगे तो पता चलेगा कि इस तरह से मैनेजमेंट बहुत कम देखने को मिलता है, इस तरह से ऑर्गेनाइजेशन कम देखने को मिलता है। जी हाँ, यहाँ पे कमबैक किया है शुभम मात्रे के लिए। तालियां यहाँ पे बजती हुई, तालियों की गूंज यहाँ पे सुनाई दे रही है, क्योंकि शुभम मात्रे ने बल्लेबाजों को परखते हुए बल्लेबाजों के नस को पकड़ा है, दुखती हुई रस के ऊपर उन्होंने कदम रखा है और इस तरह की यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं कि बल्लेबाजों के पास ज़्यादा कोई चारा नहीं है। इस बीच जैसे वैसे उस गेंद को खेला है ज़रूर, मगर एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। शुभम मात्रे ने अब तक 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। कुल मिला के रनों की संख्या 35 रन, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर निकेतन खेल रहे हैं 2 रन बनाकर और धर्मेंद्र ने भी अपने टीम के लिए मात्र 2 ही रन यहाँ पे जोड़े हैं। ओहो, इस मर्तबा लालच भरी गेंद थी, लालच में फंस गए थे तकरीबन, मगर अंपायर जी नाराज है, अंपायर जी ने वाइड करार दिया है। मगर गेंद और बल्ले की अगर कोई मुलाकात होती तो शायद ये गेंद हवा में चली जाती, क्योंकि फुटवर्क का इस्तेमाल नहीं था। खड़े खड़े उस गेंद को लपेटना चाहते थे, फिर से एक बार उसी तरह से लपेटा है, मगर थोड़ा सा गैप यहाँ पे मिलता हुआ 2 खिलाड़ियों के बीच में और खिलाड़ी से दूर ये गेंद टप्पा खाने के बाद 1 बाउंस सीमा रेखा को चीरती हुई 4 रन के लिए। देखिए ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा ये तो आने वाला समय बताएगा, मगर दोस्तों आपको मेहनत तो करनी पड़ेगी। जी हां, गेंद हवा में खड़ी हो चुकी है। ओहो, कमाल का कैच, शानदार कैच, वेल जज कैच, जबरदस्त कैच, क्योंकि बिल्कुल ऐसा नहीं लगा था कि ये कैच लपक सकते हैं। हवा में वो गेंद स्विंग होती हुई दिखाई दे रही थी और एक बड़ा झटका, धर्मेंद्र वर्तक जाएंगे मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुण लेखक दरणे गुरजी मुझे बताते हुए 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए दोस्तों, यहाँ पे कमबैक किसे कहते हैं, वापसी किसे कहते हैं, उसका उत्तम उदाहरण पेश किया है शुभम मात्रे ने। 3 ओवर की समाप्ति के बाद फिर से एक बार हम चलते हैं आकाश की तरफ। धन्यवाद। ना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। दाफलकावरती 40 धावा आपण पाहतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी काय असते त्याचा एक नमुना पेश केला। केवळ 7 धावा दिल्या गेल्या, अर्थात गोलंदाज शुभम मात्रेच्या रूपामध्ये।
बघा आपण पहिली विकेट जी पाहिली राजेश मोहितेची, ज्या चेंडूवरती षटकार आला पाहिजे होता तो चेंडूवरती विकेट गेलेली आपण पाहिली आणि तदनंतर मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज स्ट्रगल करतायत. त्यावेळेला मोठा फटका खेळला गेलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूर जरूर आहे चेंडूपासून. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. गौरव त्या ठिकाणी राहुल तैनात करण्यात आला क्षेत्ररक्षक म्हणून, ज्याने अंदाज घेतला की नाही चेंडू कॅचवरती जाण्यापेक्षा आपण मागे राहून चेंडू अडवलेला चांगला, कारण चौकार वाचवणं या मैदानावरती फार गरजेचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला साई आवाज संघाच्या बाजूने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्ट्राईक एंडवरती निकेतन पाटील. हा यावेळेला लेग ब्रेक प्रकारचा चेंडू परेश खैरेने आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी जरूर या ठिकाणी केली आहे. दरम्यान धावचित करण्यासाठीची एक संधी उपलब्ध झाली. थर्ड अंपायरकडे हा इशारा या ठिकाणी केला जातोय. रिव्ह्यू घेतला जाईल की हा फलंदाज खरंच बाद आहे का, क्रीजमध्ये पोचला होता का. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय सौरभ गव्हाणकर या ठिकाणी जरूर आहे यष्ट्यांवरती. टेक्नॉलॉजी आधुनिकतेचा पुरेपूर वापर केला जाईल. एक संघ प्रयत्न करेल की विकेट मिळावी, दुसरा संघ प्रयत्न करेल काय होईल त्याकडे लक्ष दिलं जाईल. इट्स नॉट आउट. फलंदाजाचा पाय आपण जर पाहिलं ना, क्रीजचा पाठचा भाग थोडासा पायाचा वरती राहिला होता, मात्र मधला भाग हा लाईनवरती होता. हे चित्र या आपण tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह वरती प्रक्षेपित केले जात आहे. पारदर्शी क्रिकेट काय असावं हे आपण पाहतो. या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं यश आहे. श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक. यावेळेला मात्र बॅकफुटवरून ठोकण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये जातोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या अक्षरशः मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. म्हटलं जातं. आधीच्या चेंडूवरती आपण बाद आहोत की नाही, मग यावरती चर्चा किंवा विचार करण्यापेक्षा आता मात्र आपल्या हातात काय आहे. भुला किडर कुचलतकर यावेळेला गली क्षेत्रामध्ये बॅटची लीडिंग एज. धावा कधी कुठून कशा येतात याला महत्व नाही आहे. फुलादेवी सासवडे संघासाठी धावा येणं महत्वाचं. चेंडू सीमारेषा पार. चौकार. मैदानावरती चौथं षटक. प्रगतीपथावरती धावफलकावरती 50 धावा. फुलादेवी सासवणे संघ पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती बसणार का. यावेळेला निकेतनच्या बॅटमधून इनसाइड एज. यावेळेला कॅच गॅदर झाली का हे पाहण्यासाठी पंच मात्र तिसऱ्या पंचांना पुकारतायत. यावेळेला कॅच पकडत असताना चेंडू जमिनीला स्पर्श झाला की नाही याकडे पुनश्च हरिओम म्हटलं जाईल. पुन्हा एकदा तिसरे पंच विनोद पाटील आपल्याला जॉईन करतील. चेंडू आपण पाहिला ना, एकदा टॉस जरूर झाला, मात्र जमिनीला स्पर्श झाला का हे बघण्यासाठीची खऱ्या अर्थानं आपण पाहतोय.
बॅट्समन इज आउट. एक चांगला कॅच मैदानावरती टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर पुन्हा एकदा या ठिकाणी केला जातोय. वेगवेगळे अँगल तपासले गेले. 4 अँगल तपासल्यानंतर 5व्या अँगलवरती कळलं की नाही हा चेंडू हातातूनच वरती उडाला होता, जमिनीलगत स्पर्श होऊ शकला नाही आणि तदनंतर मात्र निकेतन पाटीलला आपली मात्र विकेट गमवावी लागेल. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोकल्याने फलंदाज बाद झालाय. मैदानावरती नवीन फलंदाज या स्पर्धेचे करते धरते करविते अर्थातच दर्शन वाकडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन मैदानावरती आले ना की त्यांची दर्शनीय खेळी, रचनात्मक फटके, ताकदीचा वापर, नजाकत हे आपण बऱ्याच वेळेला पाहतो. परेश खैरेची गोलंदाजी, बॅक ऑफ द हँड टाकलेला हा चेंडू शरीरापासून दूर आहे. वेल लेफ्ट म्हणावं लागेल. चेंडूला सोडलंय. अगदी बॅट घालू की नको यावरती द्विधा मनस्थितीवरती जरूर आले होते, मात्र शेवटी ठरवलं की एखादा चेंडू सोडून देऊयात. चांगल्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे. जसा खराब चेंडूचा आपण समाचार घेतो ना त्याच पद्धतीने चांगल्या चेंडूला सन्मान दिलाच पाहिजे. इथून मात्र 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती 50 धावा, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर शेवटचा फलंदाज निकेतन 12 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद झालेला आपण पाहिलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथून 6 षटकांच्या मॅचमध्ये 80 ते 85 धावा झाल्या तर प्रतिस्पर्धी साई आवाज संघासमोर आपलं आव्हान चांगल्या पद्धतीने उभारू शकतो हे फुलायदेवी सासवणे संघाला माहिती आहे. कारण हल्लीच्या काळामध्ये साई आवाज संघाची फलंदाजी, मग तो सौरभ गव्हाणकर असू देत, अगदी त्याच वेळेला नितेश कर्णेकर असू देत, अगदी त्याच वेळेला गौरव राऊळ असू देत, असे बरेचसे धडाडीचे फलंदाज आज उदयास आलेत आणि त्यांनी चांगला खेळ मैदानावरती नक्कीच करून दाखवलाय. स्ट्राईक एंडवरती विक्रम थळे नवीन फलंदाज अर्थात मैदानावरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. कॉमेंटेटर बॉक्स एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू आहे. अचूक टप्प्यावरती मारा. ऑप्शनच्या बाहेर फलंदाज गेला होता आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. अचूक नियंत्रण साध्य केलं जाते. अगदी फलंदाजाच्या मानसिकतेवरती हा प्रहार केला जातोय. शुभम म्हात्रेच्या गोलंदाजीचं करूयात कौतुक. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल करेल. बघा शुभम म्हात्रेने या आधीच्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या आणि अगदी त्याच वेळेला 6 चेंडूंमधले 3 चेंडू त्याने डॉट सुद्धा काढले होते. ही बाब फार महत्त्वाची आहे. एक नवेदित गोलंदाज म्हणून इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये परिपक्वता असावी आणि मग अशा वेळेला एक चांगली गोलंदाजी शुभम म्हात्रेने फुलायदेवी सासवणे संघासमोर, एक मोठ्या संघासमोर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दर्शनसाठीचा हा चेंडू, चेंडूवरती बोट फिरलीत. चेंडूचा वाढणारा वेग, बदलणारी दिशा ही खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना द्विधा मनस्थितीमध्ये टाकते. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. कौतुक करावं लागणार आहे शुभम म्हात्रेचं. धावफलक 51 धावसंख्येवरती स्थिरावलं, जिथे 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. दिशा से भटके अंपायर जिने दिए फटके. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या पूर्णच बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बघा आपल्याकडे व्हरायटी असावी, व्हेरिएशन असावं, मात्र या व्हेरिएशनच्या चक्करमध्ये लाईन रे पासून आपण जर भरकटलो ना तर मात्र पुन्हा कमबॅक करणं तितकंच कठीण होतं. जिथे प्रतिस्पर्धी संघ अर्थात फुलायदेवी सासवणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात दर्शनजी वाकडे आपल्याला स्क्रीनवरती स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सेफ झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्या. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण स्ट्राईक या वेळेला मात्र विक्रमकडे देणं गरजेचं होतं आणि गरज काय आहे हे सध्या ओळखली गेली. अप्रतिम खेळ मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेष चषक 2024 आपण अनुभवतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केली आहे, किंबहुना 1 धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या आहेत शुभम म्हात्रेने आणि केवळ 11 धावा दिल्या आहेत. काय कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. योग्य वेळेला चेंडूवरती बोटं फिरलीत. एक मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पुन्हा एकदा मिळणार आहे.
षटक क्रमांक 5 समाप्त, 55 धावा, 3 फलंदाज बाद. शेवटचं एक षटक येणं बाकी आहे. फुलाईदेवी सासवणे संघ इथे मात्र अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 19 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा, तिसऱ्या षटकात 7 धावा, चौथ्या षटकात 10 धावा, पाचव्या षटकामध्ये केवळ 5 धावा आणि अशा पद्धतीने 55 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. नवीन मॅच अर्थात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कोळेश्वरी बाग, दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी आवास, दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित उपलब्ध व्हायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपली नाणेफेक होईल याची आपण दखल घ्या. दोन्ही संघांची प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायची याची जबाबदारी घ्या. नाणेफेकीचा कौल मैदानावरती आपण पाहिलं ना, चालू असलेल्या सामन्यामध्ये साई आवाज संघाने जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि काही दिमागदार पद्धतीने कामगिरी केली. बघा दरणे गुरुजी इथून आम्हाला कळवतं धावफलकावरती 55 धावा लागल्यात, त्यातल्या वैयक्तिक 31 धावा या एकट्या राजेश मोहितेने कमवलेल्या आपण पाहतोय. बाकी कुठल्याही फलंदाजांना दुहेरी आकडा सुद्धा अजूनपर्यंत गाठता आलेला नाहीये. अशा पद्धतीचं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. टीम मीटिंग इथून मात्र घेतली जाते. या टीम मीटिंगमध्ये नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडू एकत्र येतात आणि त्यानंतर मात्र एकमेकांचे विचार, सल्ले या ठिकाणी दिले जातात आणि नवख्या खेळाडूंसाठी ना ही टीम मीटिंग फार महत्त्वाची असते. मैदानाच्या आत घडणारी प्रत्येक क्रिया फार महत्त्वाची आहे. कोळेश्वरी भाग आणि अगदी त्याच वेळेला जोगेश्वरी आवास या दोन संघादरम्यान यानंतर नाणेफेक होणार आहे. या इनिंगमध्ये अर्थात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत, याची आपण दखल घेऊयात. शेवटचं षटक गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रणय राणे. बघा इथून मात्र आपण पाहिलं 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 ते 20 धावा आल्यानं तर आणि तरच फुलाईदेवी सासवणे संघ सेकंड इनिंगमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजांना संधी उपलब्ध करून देईल, प्लॅटफॉर्म निर्माण करून देईल. मग असं असताना दर्शन वाकडे स्ट्राईक एंडवरती आहे. या मैदानाचा प्रत्येक बाजू त्यांना माहिती आहे. मोठा फटका, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला चकवलं. दोन क्षेत्ररक्षकांचं व्यूह रचना या ठिकाणी षडयंत्र रचलं होतं दोन क्षेत्ररक्षकांनी. त्यांना भेदत चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. आहे आकाश. दर्शन वाकडे यांनी गेली कित्येक वर्ष या मैदानाची मनोभावे सेवा पूजा केलेली आहे, त्यामुळं मैदान सुद्धा देणं लागतं दर्शन वाकडे यांचं. दायित्व लागलंय, खरी गोष्ट आहे. उड्या मैदानावरती यावेळेचा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या लांबच लांब बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. हातभर लांबचा चेंडू आहे. वाईट डिलिव्हरी, एक्स्ट्राची धाव, 60 ऑन स्कोरबोर्ड. प्रशांत मात्रे यांच्याकडनं पारितोषिक येते. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले तर दर्शन वाकडे यांना 500 रुपयांचं पारितोषिक. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर असलेला चेंडू होता, ज्याला प्री डिटरमाइंड फटका ठरवला की आधीच ठरवलं की ऑनसाइडच्या दिशेने खेळायचं आहे आणि जाणीवपूर्वक ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला सुद्धा जातोय. 61 ऑन स्कोरबोर्ड. कुठल्याही फलंदाजाने उर्वरित 4 चेंडूंपैकी लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचले ना तर प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जिथे विक्रम थळे स्ट्राईक एंडवरती जरूर आहे. विक्रमची बॅट आतापर्यंत शांत राहिली आहे, मात्र मोठा फटका येणं ही काळाची गरज आहे. मैदानावरती मोठ्या फटक्याची आतुरता, मिस टायमिंग फटका. प्रणय स्वतः चेंडू खाली येतोय आणि विक्रम थळेची खेळी येते संपुष्टात. फलंदाज बाद. सर बघा धावफलकावरती 61 धावा लागल्यात आणि एकट्या राजेश मोहितेने 31 धावा केल्या होत्या आणि मात्र इतरत्र कुठल्याही फलंदाजाला आपण पाहिलं ना सूर गवसलेला नाहीये. बॅट्सचा फ्लो कुठेतरी चुकलेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आदित्य गिजम आपण पाहतोय. आदित्यकडे दमखम आहे, सळसळत रक्त आहे, युवा खेळाडू जरूर आहे, मात्र इथून मैदानावरती जिथे शेवटचे 3 चेंडू येणं बाकी, धावफलकावरती 61 धावा लागल्यात, 4 फलंदाज बाद झालेत. इथून मोठा फटका आला पाहिजे, 70चा उंबरठा ओलांडता आला पाहिजे, अशी परिस्थिती मैदानावरती गरजेचं आहे. धावफलक 70 पार करणं गरजेचं असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला साई आवाज संघाला 70च्या आत जर प्रतिस्पर्धी संघ अर्थात फुलाईदेवी सासवणे संघाला रोखलं ना तर त्यांच्या फलंदाजांकडे कॉन्फिडन्स असेल. सेकंड इनिंगमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 62 ऑन स्कोरबोर्ड.
62 धावा फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आपण अनुभवतोय अर्थातच श्री अमृत दादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 एक अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा जिथे रसिक माय प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आज मोठे फटके खेळून दिलेले नाही आहेत. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक फंबल. मैदानावरती गॅम्बल कारण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. थर्ड अंपायरकडे हा निर्णय जाईल. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का नाही याकडे विचार विनिमय केला जाईल. थर्ड अंपायर विनोद पाटील पुन्हा एकदा आम्हाला जॉईन करतील, जिथे tenniscricket.inचे कॅमेरामनने मात्र पुन्हा एकदा ही क्षणचित्र कॅमेरामध्ये टिपलीत आणि फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला की नाही यासाठीची जगदोजहद मैदानावरती. क्लोज कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स नॉट आउट. फलंदाजाची बॅट क्रीजमध्ये योग्य ती पोचली होती आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय मातीच आली होती. मात्र स्क्रीनवरती चांगला अँगल. या वेळेला मैदानावरती काय घडतंय, शेवट गोड होणार का असं वाटत असताना मात्र कॅच पकडलेली आपण पाहतोय. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. साह्यवा संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि तदनंतर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना फुलाईदेवी सासवणे संघाने धावफलकावरती 64 धावा जमा केल्यात. निर्धारित 6 षटकांच्या या मॅच मध्ये विजयासाठी 65 धावांचं आव्हान आहे. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, तत्पूर्वी वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण करणार आहोत नाणेफेक. धन्यवाद आकाश. माझ्या समवेत दोन्ही संघनायक आहेत. जोगेश्वरी आवास आणि कोलेश्वरी भाग या 2 संघादरम्यान जो सामना होणार आहे त्याचा टॉस करण्यासाठी मी सन्माननीय जैन पेडर सरांना विनंती करणार आहे. पेडर सर, आपके दस्ते मुबारक से यहाँ पे सिक्का उछाल कर यहाँ पे डिसाइड किया जाएगा कि गेंदबाजी पहले कौन करेगा. सर यहाँ पे आइए. जैन पेडर साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. तर पेडर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. इट इज कॉल अँड इट इज हेड. तर नाणेफेकीचा कॉल हा जोगेश्वरी आवाज संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय काय असेल? बैटिंग घेणार पहले हमें. ओके, थैंक यू सर. मैं आपसे कुछ बातचीत करना चाहूँगा. दोन्ही संघमालक आपण पाहतोय शेक हँड करत असताना सन्माननीय जैन पेडर साहेब आपल्या प्रेमापोटी या व्यासपीठावरती आणि त्याचप्रमाणे या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आल्याबद्दल त्यांचे आभार. तर मित्रांनो, काही क्षणातच इथे सामन्याला सुरुवात होणार आहे. जोगेश्वरी आवास या संघाचे संघनायक यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कोलेश्वरी भाग या संघाला. तर काही क्षणातच आपण सामना पाहणार आहोत पुन्हा एकदा. जे आमचे प्रेक्षक आहेत, क्रिकेट रसिक आहेत, यूट्यूबच्या साह्याने सामने पाहत आहेत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आमच्याबरोबर संलग्न रहा, जोडलेले रहा, कारण tenniscricket.inच्या माध्यमातून यूट्यूबच्या साह्यानं आपण संपूर्ण स्पर्धा ही पाहू शकता. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन हिट करा. तर वळूया मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या समवेत एक महाराष्ट्राचा गोड आवाज, महाराष्ट्राचा एक एज्युकेटेड असा समालोचक अर्थातच संदीप जगे यांच्याकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद यासिनजी मर्चंट. 36 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता. श्री अमृतदादा आयोजित एक आठवण अंश अश्लेषा चषक 2024 आपण पाहताय मित्रांनो. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. चला सलामीची जोडी लगेच जाऊ द्या मैदानामध्ये, वेळ दवडायचा नाहीये मित्रांनो. नाणेफेकीचा कौल झाला होता साई आवाज संघाच्या बाजूने. त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. फुलाईदेवी सासवणे संघाला आमंत्रित केलं फलंदाजासाठी आणि मग 36 चेंडूमध्ये 64 धावा बनवल्यानंतर या 65 धावांचं लक्ष समोर ठेवून साई आवाज संघ मैदानामध्ये उतरणार आहे. आवाज संघाकडे असणारी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप याच्याबाबत आकाशजी मांजरेकर यांनी उल्लेख केला आणि त्याच्यामुळे या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपबद्दल आज प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही. तर
विश्वास असेल अशा प्रकारची कामगिरी त्यांना मैदानामध्ये दाखवावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला फुलाई देवी सासवणे संघ घरच्या मैदानामध्ये खेळतोय. या संघामध्ये स्वतः स्पर्धेचे आयोजक दर्शन वाकडे सुद्धा आहेत आणि त्यांच्या समवेत असणारे संघ सहकारी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः फुलाई देवी सासवणे संघाने गेल्या 8-10 वर्षामध्ये एकत्रितरित्या एकच संघ खेळवलेला मैदानामध्ये पाहायला मिळतो. एक 2-3 खेळाडू इकडे तिकडे शफल होतात, परंतु त्यानंतर जे काही 7-8 खेळाडू आहेत ते कॉमन खेळाडू जर संघामध्ये असतील तर मला वाटतं ती ट्युनिंग फार विशेष जमतं. आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये ही ट्युनिंग आपण जर पाहिली ना तर विशेषतः साई झिराड संघाचं एक नाव मी घेईन. त्याच वेळेला हाशिवरे संघातील खेळाडू मैदानामध्ये अशा प्रकारचं ट्युनिंग जमताना आपण पाहिलं होतं. आणि हे ट्युनिंग गेल्या दशकातीलच प्रवासाचं मी म्हणतोय. अलीकडच्या काळामध्ये नवजीवन दिगोडी आणि विशेषतः एकविरा थळ या संघांचं हे ट्युनिंग आपण जमलेलं पाहिलं. पण जेव्हा टीम टू टीम हा लॉट समोर येतो ना त्यावेळेला मला वाटतं काही अनुषंगाने तुम्हाला थोडे अंशी मग गावातले खेळाडू तुमच्या संघामध्ये नसतात, केवळ टीमचे सहकारी असतात. त्या टीमच्या सहकाऱ्यांना तुम्हाला एकत्रितरित्या बांधून ठेवावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये सब तांडेल तो गमात कोण सांडेल अशी भावना होऊन जातं, पण तरीसुद्धा टीम टिकवावी लागते. आणि मग जेव्हा टीम टिकवायची आहे ती भावना समोर असते तेव्हा मग त्या टीमला एक विजय किंवा एका स्पर्धेतील विजय हा पुरेसा नसतो. त्यांना एका वर्षभरामध्ये 4-5 विजय मिळाले तर ती स्पर्धा चांगली कामगिरी करते. सर, स्कोररला या ठिकाणी त्यांचा इशारा देण्यात येतोय आणि अर्थातच सिग्नल टू सिग्नल, ग्रीन सिग्नल. प्रत्येक कलरचं एक वेगळं विशेष महत्त्व राहिलेलं आहे. आपण पाहतोय स्पर्धेसाठी जो शामियाना उभारलेला आहे तो अतिशय देखीव आहे, रेखीव आहे आणि तितकाच विलोभनीय आहे. या विहंगम दृश्य मैदानामध्ये आपण पाहतोय 6 षटकांच्या सामन्यामध्ये 65 धावांचं उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. सौरभ गवाणकर आणि नितेश कर्णेकर. पहिला चेंडू सौरभ यावेळेला टोकतोय अगदी त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये. चेंडू सीमा पार, षटकार. ज्यांनी झेल टिपलाय त्यांनी त्यानंतर पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्रेक्षकांना ही विनंती असेल. 35 चेंडू येणं बाकी, 59 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू सौरभ यावेळेला बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये मोठं अपील झालं आणि पंचांनी ते उचलून सुधारलं. फलंदाज बाद होतोय. साक्षात मोहितेला विकेट मिळते. नेहमी असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही मैदानामध्ये जेव्हा गोलंदाज असतात त्यावेळेला साक्षातला सुद्धा माहिती आहे की मैदानामध्ये हा साक्षात्कार घडवावा लागेल. केवळ आपण नेहमी म्हणतो ना की नावात काय ठेवले असं विलियम शेक्सपियर म्हणाले होते, पण स्वतःचं नाव त्या वाक्याखाली लिहायला स्वतः विलियम शेक्सपियर विसरले नव्हते. त्यामुळे नावात बरंच काही ठेवलंय. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा भाग म्हटला तर आडनावात बरंच काही ठेवलंय असंही आपण अनेक पुस्तकांमध्ये वाचलंय. पण त्याच्या पलीकडे जाऊया. इथे साक्षातने मात्र मैदानामध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. किंबहुना अपेक्षांचं ओझं, दडपण, दबाव हा नेहमीच जाणवत असतो, पण दबावाखाली जो फलंदाज किंवा गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना तो खऱ्या अर्थानं खेळाडू असतो. टीमचं महत्त्व ज्या वेळेला आपण टीम टू टीम लॉट्समध्ये खेळतो त्यावेळेला मी तेच महत्त्व म्हणालो की एखादी स्पर्धा जिंकून तुम्ही वर्षाचं उद्दिष्ट पूर्ण केलं असं होत नाही. कारण नाहीतर अदरवाईज तो रोल असा राहील की 10वी-12वीची जी बोर्डची एक्झाम असते ती बोर्डची एक्झाम आपण देतोय किंवा ग्रॅज्युएशनची एक्झाम देतोय आणि शेवटच्या महिन्यामध्ये जेव्हा परीक्षा डिक्लेअर होते 15 मार्चच्या आसपास तेव्हा आपण मग 10 मार्चला अभ्यास करायला लागतोय. तर त्या अर्थातच परफॉर्मन्सला काही अर्थातच म्हणतो ना महत्त्व नसतं. तशीच काहीशी कामगिरी साक्षातला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे पुढच्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवून दाखवले आणि म्हटलं मी 24 कॅरेट सोनं या वेळेला मैदानामध्ये अर्थातच दाखवणार आहे. साक्षात मोहिते वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे सुद्धा पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. पॉवर प्लेमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की पॉवरफुल बॅटिंग होते. विक्रम मैदानामध्ये गेलाय. विक्रम आणि नितेश ही जोडी मैदानामध्ये आहे. साई आवाज संघासाठी त्यांना धावा जोडायच्या आहेत. 65 धावा आहेत. फार मोठ्या धावा नाहीत. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय.
दोन्ही फलंदाजांनी सुद्धा ओळखलं की चोरटी धाव घेण्यापेक्षा विकेट शाबूत ठेवणं महत्त्वाचं आहे. सौरभ लवकर बाद झालेला आहे. अशा वेळेला आपण संघाची स्वतः ढाल होऊन लढणं ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे. या दोन्ही फलंदाजांनी ते ओळखलं आणि नेहमी आपण म्हणतो ना की कधी कधी आत्मघातकी स्वरूपाची ही सिंगल होऊ शकली असती. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडूचा उत्तम क्षेत्ररक्षण, चांगला प्रयत्न होता विक्रमचा. विक्रम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो शॉर्ट मिड विकेटला. झेप सुद्धा योग्य वेळेला विक्रमने घेतली होती, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल केला विक्रमच्या डोक्यावरून, तो चेंडू पार करायचा होता फलंदाजाला, परंतु विक्रमचं टायमिंग या वेळेला जुळलंय आणि चेंडू 3 धावा वाचवण्यामध्ये तो यशस्वी सुद्धा ठरला. क्रिकेटमध्ये या अशा प्रकारच्या परफॉर्मन्सला आत्ता महत्त्व किती आहे याही पेक्षा म्हणतो मी एक टीम बिल्डिंगमध्ये फार महत्त्व असतं. आपण येऊ या विषयावरती. एक गडी बाद 8 जेव्हा धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक यावेळेला थोडा चकलाय जरूर, परंतु एफर्ट्स चांगले आहेत. 100% एफर्ट पाहायला मिळतात आणि हे एफर्ट्स महत्त्वाचे असणार फुलाईदेवी सासवणे संघाला. साई आवाज संघाच्या जोडीचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी पहिल्या षटकामध्ये आता ठरवलं की जर सौरभ बाद झालेला आहे तर अशा वेळेला मैदानामध्ये थोडं सांभाळून खेळूया. 65 ही फार काही मोठी धावसंख्या नाही आहे. पर ओव्हर 10 रनच्या किंवा 10.5च्या ॲव्हरेजने आपल्याला जायचं आहे आणि त्यावेळेला ती कामगिरी आपण करू शकतो. विक्रमसाठी हा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. हवेचा वेग अर्थातच कंप्लीट विरुद्ध दिशेने असताना साक्षातचं पहिलं षटक, योग्य टप्प्यावरचं षटक पाहायला मिळालं. कन्सिस्टंटली जो एक आपण म्हणतो ना की निर्धाव टाकणारी चेंडूसुद्धा पाहायला मिळाले. साक्षात मोहितेचं पहिलं षटक संपलंय. एक षटक पूर्ण केलं, 9 धावा ज्यात खर्च केल्या, एक विकेट त्याला मिळाली. सौरभने पहिल्या चेंडूवर जरूर षटकार खेचला होता, पण त्यानंतर मात्र आलेल्या नवीन फलंदाजांना केवळ 3 धावा त्याने पुढच्या 4 चेंडूमध्ये दिल्यात. ही कमालीची गोष्ट म्हणता येईल, कारण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना तुमच्यावर दबाव असतो आणि तो दबाव दडपण एकदा काही तुम्हाला जाणवायला लागला ना की मग तुमच्याकडून चुका होतात. आणि कितीही चांगले गोलंदाज असले ना तरी सुद्धा 1-2 फटके आल्यानंतर मग गोलंदाजाची ताल सूर लय बिघडलेला आपण अनेक वेळेला पाहिलाय. आता वेगळ्या एंडने गोलंदाजी करायचे, जिथे थोडासा ॲडव्हान्टेज आहे बॉलरला की तुम्ही तुमच्या गतीमध्ये फार काही बदल करण्याची गरज नाही आहे. ॲक्युरेसी आणि कंट्रोल या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडे असल्या की सर्व काही तुम्ही या मैदानावरती जिंकू शकता. पण जसं आकाश मांजरेकर म्हणतात की चेंडूचा टप्पा सुद्धा मिळणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. केवळ दिशा महत्त्वाची नसणार आहे, कारण एका टप्प्यावरती जर गोलंदाजी करत बसलात तर फलंदाजाच्या टप्प्यात आला तर तो कार्यक्रम करेल एवढं मात्र नक्की असतं. 30 चेंडू येणं बाकी, 56 धावांची आवश्यकता आहे. एक गडी बाद 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आदित्य गिजमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. अर्थात आदित्य गिजमला यावेळेला फुलाईदेवी सासवणे संघासाठी तारणहारवाली गोलंदाजी करावी लागेल. मगाशी जी गोलंदाजी आपल्याला सोमनाथकडून पाहायला मिळाली होती ना त्याच एंडने तो गोलंदाजी करत होता. मिडन ओव्हर त्याने केली होती आणि विशेषतः अशी गोलंदाजी करताना मैदानामध्ये फार वेगळं कौशल्य तुम्हाला दाखवावं लागतं. पहिला चेंडू आपण पाहतोय ना आउट ऑफ द ऑफ स्टंप. तुम्हाला योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करायची आहे. कंट्रोल एकदा काही कंट्रोल मेकॅनिझमवरती अनेक वेळेला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. विशेषतः मी पहिल्या दिवशी जेव्हा समालोचन करत होतो तेव्हाही म्हणालो होतो की गाडी चालवता येणं हे काही फार मोठं तंत्र नाही आहे. गाडी कंट्रोल करणं अलीकडच्या काळामध्ये प्रचंड महत्त्वाचं तंत्र झालं आहे भारताच्या अर्थातच ट्रॅफिकच्या जमान्यात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आणि फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. दुसरा हादरा साई आवाज संघाला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा 2 गडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. मी एक छोटीशी आठवण तुम्हाला सांगतो. प्रतीक 11 म्हणजे डिंग डॉंग पुणा या संघामध्ये अतुल डोंबारे नावाचा एक गोलंदाज होता. हा गोलंदाज मोस्टली लेग स्पिन गोलंदाजी करायचा, पण वेगात करायचा, म्हणजे वेगात कट करण्याची त्याची क्षमता होती. 5-6 वर्ष अतुल डोंबारे डिंगडॉंग पुणे संघामध्ये खेळला. जे समालोचन यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतात त्या प्रेक्षकांना सुद्धा माहिती असेल. इथे काही जाणकार प्रेक्षक वर्ग ज्यांनी अतुल डोंबारेला पाहिलं आहे, कदाचित या मैदानावर अतुल खेळला आहे की नाही मला आठवत नाही,
सत्यवान कोळी यांनी एकदा स्पर्धा आयोजित केली होती, कदाचित त्या वर्षी पुण्याची टीम आली होती त्यामुळे त्यावेळेला खेळले असतील कदाचित. तर अतुल डोंबारेची एक थेरी होती, तो नेहमी म्हणायचा की सर मला डॉट बॉल करायला जास्त आवडतं, विकेटपेक्षा मी डॉट बॉल थेरीवरती जास्त लक्ष देतो. ते थोडं पाठीमागे गेल्यानंतर ना, मी जेव्हा शेनवॉनची ऑटोबायोग्राफी वाचली त्यावेळेला मला आठवलं की शेनवॉन सुद्धा हेच म्हणायचा की डॉट बॉल थेरी महत्त्वाची आहे, की एकदा काही तुम्ही फलंदाजांना चेंडू निर्धाव टाकलेत ना त्याच्यावर प्रेशर येतं. आणि हेच तर आपण मैदानामध्ये पाहतोय. आदित्य गिजम गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवर त्याला लगेच विकेट मिळाली. आणि त्या डॉट बॉल थेरीवरतीच आपण बोलतोय ना की इथे चेंडू निर्धाव टाकण्याची क्षमता, कौशल्य वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलू, पण त्याच वेळेला त्याच्यामध्ये सातत्य कसं आणायचं. सातत्य हा हार्डवर्कचा गोष्ट आहे. झेल सुटलाय. राजेश मोहितेच्या हातामध्ये चेंडू विसावेल असं वाटलं होतं फुलाई देवी सासवणे संघाच्या खेळाडूंना, पण चौथा चेंडू मला वाटतं निर्धाव असेल. आदित्य गिजम गोलंदाजी करतोय आणि रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहिलं की 26 चेंडू येणं बाकी, 56 धावांची आवश्यकता असताना चेंडू हातातून निसटलेला पाहिला होता राजेशचा. पण कौतुक होईल आदित्य गिजमच्या गोलंदाजीचं, कारण धावा 65 द्यायच्या आहेत. 65 धावा जर चेस करायच्या असतील तर त्या धावा सहज सोप्या शक्य नसणार आहेत. त्याच्यासाठी बॉलिंग चांगली होणं गरजेचं. हा या वेळेला चेंडू बनवून खेळलाय, बराच काळ चेंडू हवेत आहे. हा कॅच ऑफ द डे. विक्रम थळे चेंडू खाली येतोय त्यामुळे झेल नक्की होणार होता. आणखीन एक फलंदाज बाद, साई अवासा. फुलाई देवी सासवणे संघाला विनंती आहे, जास्त वेळ दौडू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 1 पूर्णांक बोला. मेडन ओव्हरसाठी बक्षीस आलेलं आहे, 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं. यज्ञेश साने यांच्याकडून यज्ञेश सानेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे जर स्पर्धेतली ही दुसरी मेडन ओव्हर झाली तर. कारण आज पहिली मेडन ओव्हर सुद्धा आजच झाली. सोमवारचा दिवस आहे, बरोबर आहे, सोमवार. आदित्य गिजम या वेळेला मैदानामध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणत आणखीन एक मेडन ओव्हर करतोय का. 500 रुपयांचं पारितोषिक आलं यज्ञेशकडून आणि वळतोय मैदानाकडे जिथे केवळ 9 धावा आल्यात साई आवाज संघाच्या. गौरव राहुल मैदानामध्ये स्ट्राईकला असणार, जो विक्रमला साथ देतोय. पण क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना, शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, गलीला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे, बिहाइंड द स्टंप 4 खेळाडू तयार आहेत, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. शेवटचा चेंडू यावेळेला उसळला होता. मेडन ओव्हर तर नक्की होणार नाहीये, पण कॉन्फिडन्स देणार आहे आदित्य गिजमचा हा आत्मविश्वास त्यांच्या संघ सहकाऱ्यांना महत्त्वाचा असणार. 2 षटकांचा खेळ संपलाय. साई आवाज पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती, जेव्हा 65 धावा चेस करायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता असणार आहे. पण आदित्य गिजमने बॉडी लँग्वेज मैदानामध्ये पूर्णपणे दाखवून दिली. गौरव राहुल याने जर सामना जिंकून दिला साई आवाज संघाला तर मीरज घरतकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बघा, हे सर्व जे आहेत संघ सहकारी असतात, कधी कधी अर्थातच एकमेकांच्या सोबत अनेक वेळेला वेगवेगळ्या संघांमध्ये रिप्रेझेंट करत असतात. हे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ना की आपण सर्वजण मित्र आहोत. क्रिकेटने बऱ्याच गोष्टी आपल्याला दिल्या, त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मैत्रीचं नातं. कोण कुठल्या विभागातला असतो, कोण कुठल्या गावातला असतो, पण हे जे रिलेशन अनेक वर्षांचे आपले डेव्हलप झाले ना, हे क्रिकेटमुळे झाले. गोकुळकडून सुद्धा पारितोषिक आलंय. तो म्हणतोय की गौरवने जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गौरव राहुलसाठी हे पारितोषिक येते. पाहायचं आहे की गौरव राहुल या पारितोषिकांपर्यंत पोहोचतोय की सामना जिंकण्याच्या माइंडसेटमध्ये मैदानामध्ये स्वतः थांबून खेळून मैदानात सामना जिंकून देतोय. कारण 24 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. 13.75ची गरज आहे. टार्गेट 65 आणि करंट रन रेट 5चा आहे आणि अशा वेळेला साक्षात आलाय.
साक्षात मोहितेला यावेळेला आउट ऑफ द ऑफ स्टंपची जी लाईन पकडलेली आहे ना त्याने, बरोबर नेहमी असं म्हटलं जातं, तुम्ही मुथय्या मुरलीधरनचा एक नवीनच चित्रपट आलेला आहे, म्हणजे त्याच्या संपूर्ण अलीकडच्या काळामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की जेवढं शेतामध्ये पीक येत नाही तेवढे बायोपिक येतात. पण हरकत नाही आहे, एक एक जमाना असतो ना की बायोपिक आजच्या पिढीला तरी कसे समजणार, जर ते आलेत तर तेव्हा त्यांची कामगिरी कळणार आहे. साक्षात मोहितेचा हाही चेंडू आपण पाहतोय ना ऑफ स्टंपच्या बाहेर, बरोबर एक टप्पा त्याने पकडलेला आहे की जी एका टप्प्यावरती गोलंदाजी करायची आणि त्याच टप्प्यावरून चेंडू एकदा आत घ्यायचा, एकदा बाहेर वळवायचा, थोडा स्ट्रेटरवर टाकायचा, पण गती सोडायची नाहीये. आपण हवेच्या विरुद्ध गोलंदाजी करतोय जरूर, पण जर फलंदाज फुटवर्क दाखवत नाहीये तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा अर्थातच चान्स आहे आणि तो फायदा का नाही घ्यायचा. याही वेळेला तेच तर पाहायला मिळालं, आणखीन एक फलंदाज बाद होणार. शुभम मात्रे या वेळेला बाद झाला होता आणि आता विक्रम बाद होऊन परतणार आहे पॅव्हलियनमध्ये. गुरुजी माझ्या अभ्यासावरती खुश झाले. ते म्हणतात की सर तुम्ही आज डॉट बॉल थेअरी सांगितलेत, तर डॉट बॉल थेअरीमधले त्यांनी पण सांगितलं की आत्तापर्यंत 3 दिवसामध्ये टोटल डॉट बॉल 500 डॉट बॉल झाले. टोटल 3 दिवसांमध्ये बोलतोय स्पर्धेमध्ये तब्बल आत्तापर्यंत 500 डॉट चेंडू झालेले आहेत. तर डॉट बॉल थेअरी सुद्धा महत्त्वाचे. षटकार किती होते टोटल? 197, 197 सिक्स आहेत आणि 148 चौकार आहेत. आता सिंगल्स किती, डबल्स किती, ते सगळे दिवसाच्या एंडला सांगतो मी. गौरवसाठी आणखीन एक पारितोषिक आलंय. गौरव स्ट्राईकला गेलाय, अनिकेतने स्ट्राईक रोटेट केलाय जरूर. गौरवसाठी हे पारितोषिक असणार आहे ते निशू कडवे आणि सुमित भगत यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येकी 1000, तेच प्रत्येकी 1000. कशासाठी? तर मॅच जिंकवलं तर. गौरवने जर सामना जिंकून दिला तर बघा बरेच जणांकडून प्राइजेस आहेत. निशू आणि सुमित यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आले प्रत्येकी 1000 रुपयांचं. साक्षात मोहिते गोलंदाजी करतोय याही वेळेला. पण गौरव राहुल मात्र माहिती आहे त्याला की मैदानामध्ये साक्षातची जी गोलंदाजी आहे ती आउट ऑफ द ऑफ स्टंप बरोबर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. फलंदाजाचं तंत्र याच्यावरती नेहमीच बोललं जातं. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, त्या टेक्निक्सवरती तुम्ही मैदानामध्ये कशी प्रॅक्टिस करता ना तेही फार महत्त्वाचं आहे. 4 गडी बाद 13 ही धावसंख्या धावफलकावरती आहे मित्रांनो. सामना जिंकण्यासाठी 65 धावा जेव्हा चेस करायच्या आहेत तेव्हा तुम्हाला सुद्धा माहिती असलं पाहिजे की आपण प्रत्येक षटकागडी किती धावा बनवतोय. याही वेळेला ऑफ स्टंप बघा, सगळेच्या सगळे चेंडू आहेत ना पूर्णपणे फलंदाजापासून दूर टाकलेले आहेत आणि ते दूर टाकताना आपण म्हणतो ना की ती एक लाईन पकडून टाकायची. जे मुरलीधरनचं मी तुम्हाला म्हणालो होतो की गोलंदाज योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. मुरलीधरन त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासून समोर एक खेळपट्टीवरती कॉईन ठेवायचा आणि त्या कॉईनवरती चेंडू टाकण्याची प्रॅक्टिस करायचा. असे दिवसातले किती चेंडू? 150 ते 200 चेंडू तो दिवसातून टाकायचा. एवढे टप्प्याचा अर्थातच सराव केला जायचा. आपण एवढा सराव करतो का? 18 चेंडू येणं बाकी आहे. 51 धावांची आवश्यकता आहे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मित्रांनो देतो. तुम्ही वर्ल्ड ॲथलीट जेव्हा असताना जागतिक स्पर्धांमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला तसा विचार करावा लागतो. तुम्हाला आठवत असेल पहिल्या दिवशी समालोचन करताना मी काही क्रिकेटपटूंना क्रिटिसाइज केलं, कॉमन प्लॅटफॉर्मवर क्रिटिसाइज केलं की मी म्हणालो की फक्त तालुक्याचा विचार का करता? तुम्ही जिल्ह्याचा विचार करा. केवळ जिल्ह्याचा विचार का करता? तुम्ही राज्याचा विचार करा. केवळ राज्याचा विचार का करता? तुम्ही आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटसुद्धा खेळायला जाऊ शकता. एवढा विचार करण्याची क्षमता डेव्हलप झाली पाहिजे. तर आपण क्रिकेटला फार काहीतरी वेळ दिला याचा तुम्हाला पुढच्या 40-45 नंतर तुम्हाला असं बरं वाटेल. अदरवाईज मग आपण आयुष्याची किती वर्ष क्रिकेटमध्ये द्यायची याचाही विचार करणं गरजेचं आहे. 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 51 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामध्ये 17 धावांची आवश्यकता असणार आहे. 17 धावा या प्रत्येक षटकामध्ये होणार का? याहीपेक्षा महत्त्वाचं असणार आहे की या षटकामध्ये 17 धावा येणार का? गोलंदाजीसाठी आदित्य गिजमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय कारण आदित्य गिजमने पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. केवळ 1 धाव खर्च केली होती. 2 विकेट स्वतःच्या नावावरती
नोंदवल्या होत्या, तो आदित्य गिजम तो सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय ना, आकाश आउट ऑफ द ऑफस्टम गोलंदाजी करतोय. फलंदाजाच्या कक्षा रुंदावल्या नाही आहेत हे बरोबर ओळखलं जातंय. आणि एकदा काही तुम्हाला फलंदाजाचा म्हणतात ना, की एकदा तो धागा मिळाला की त्याचा कमकुवतपणा काय आहे, एकदा कळलं कंपनीला की ह्याचा कमकुवतपणा काय आहे, ते कळलं की हा रात्री 9ला फोन उचलतोय म्हटल्यानंतर त्याला 9ला कॉल केला जाणारच. मीटिंगला ये. या वेळेला हा चेंडू भिरकावून दिलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अँटिसिपेशन नावाचा एक फार गोंडस शब्द आहे क्रिकेटमध्ये. अँटिसिपेशन हे क्षेत्ररक्षण करताना महत्त्वाचं असतं, फलंदाजी करताना त्याहून महत्त्वाचा असतो. एकदा काही गोलंदाज कुठे चेंडू करतोय हे तुम्हालाही कळलं पाहिजे आणि मग लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर हे 100% खरं आहे मित्रांनो. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला चेंडू सोडून दिला. पंचांनी जागा सोडली, पण पंच म्हणतात की हा चेंडू लाईनमध्ये आहे, अर्थातच त्यामुळे निर्धाव असेल. 4 गडी बाद 21 धावसंख्या धावफलकावरती. गौरव राहुलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आहे. बघा, गौरव राहुलला चांगल्या चांगल्या खेळाडूंनी पारितोषिकं लावलीत आणि गौरवकडे ती क्षमता आहे हे अनेकांना माहिती आहे. आमचे गोकुळ या ठिकाणी बसलेलेच आहेत पैसे घेऊन. ते म्हणतात की गौरव राहुल मैदानामध्ये साई आवाज संघाचा बेडा पार करू शकतो. लवली अँटिसिपेशन, चेंडू सीमारेषेच्या पार, दणदणीत षटकार. अँटिसिपेशन नावाचा जो प्रकार आहे तो फक्त फलंदाजाकडे नसतो, तो क्षेत्ररक्षकाकडे सुद्धा असावा लागतो. आपण कुठे उभे आहोत, काय आहोत हे या वेळेला क्षेत्ररक्षकाने जर कदाचित ओळखलं असतं तर तो चेंडू झेल सुद्धा होऊ शकला असता, असं प्रेक्षकांमधून टिप्पणी आली जरूर. परंतु 4 गडी बाद 27 या धावसंख्येवरती बोलूया. सर तिकडून इशारा करतायत पाणी पाणी. येस, या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. 65 धावसंख्येला प्रत्युत्तर करताना गौरव राहुल मैदानात जोपर्यंत आहेत, साई आवाज संघाची जी भक्तिमय वातावरण आत्तापर्यंत क्रिकेटच्या मैदानामध्ये आहे ते थोड्या अंशी का होईना अजूनही सुरू राहणार आहे, कारण त्यांना माहिती आहे की या भक्तीमध्ये शक्तीसुद्धा आहे. गौरव पुन्हा एकदा वायडेश मिडविकेट क्षेत्रामध्ये टोलवतोय. एक धाव जरूर येईल, स्ट्राईक आपल्याकडे राखली जाईल. आदित्य गिदमचं षटक संपतंय. 2 षटकं टाकली आदित्यने, 15 धावा खर्च केल्या, 2 विकेट स्वतःच्या नावावरती. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. 12-37 37 रन्स सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहेत इन 12 बॉल्स. पहिली 2-2 षटकं पूर्ण केलेत, म्हणजे गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये साक्षात मोहिते आला होता, दुसऱ्या षटकामध्ये आदित्य गिजम, परत साक्षात, परत आदित्य गिजम. 12 चेंडू फुलाई देवी सासवणे संघाला सुद्धा फेकायचे आहेत आणि 37 धावा जेव्हा बनवायच्या आहेत तेव्हा फुलाई देवी सासवणे संघाने ज्या 65 धावांचा टार्गेट उभं केलं होतं ना, त्या टार्गेटवरती त्याने बरोबर मैदानामध्ये जे काही सापळे रचले होते त्या पद्धतीने साई आवाज संघाच्या फलंदाजांना बाद सुद्धा केलेत. मला आठवतं की क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण जेव्हा विचार केला होता, म्हणजे आपण जेव्हा चर्चा सुरू केली होती, या समालोचनमध्ये जेव्हा बदल झाला, आकाशजी मांजरेकर यांच्याकडून माझ्याकडे आलं, तेव्हा मी शेनवॉनच्या आठवणींमध्ये थोड्या अंशी रमायसाठी एक उदाहरण बोललो होतो की शेनवॉन गोलंदाजी करताना नेहमी म्हणायचं की त्याला चॅलेंज घ्यायला आवडायचं. 1992ला साधारण 92-93ला शेनवॉनचं पदार्पण झालं होतं. सिडनीला भारतीय संघ गेला होता आणि शेनवॉनने जेव्हा डेब्यू केलं होतं त्यावेळेला रवी शास्त्री यांनी त्या मॅचमध्ये जवळजवळ डबल सेंचुरी मारली होती आणि डबल सेंचुरी मारलेली असताना सिडनीच्या मैदानावरती डबल सेंचुरीमध्ये सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांची पार्टनरशिप महत्त्वाची ठरली. त्या पार्टनरशिपमध्ये शेनवॉनला फक्त 1 विकेट मिळाली. पण स्टार गेझिंग हे जे काही पुस्तक आहे रवी शास्त्रींचं, त्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटले की शेनवॉनने विकेट 1 मिळवली होती, पण आमच्या मनामध्ये तेव्हापासून धडकी निर्माण झाली होती की शेनवॉन जर आणखीन पुढे काही स्पर्धा खेळला तर जगातल्या सर्वोत्तम स्पिनरपैकी तो एक असेल. आणि हे वाक्य मी तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये म्हणालो होतो. दी ग्रेट रवी शास्त्री म्हणतात. मित्रांनो, ज्यांनी भारतीय संघाला बेन्सेट अँड हेजेस कप जिंकून दिला, ज्यांनी पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाला अंतिम सामना जिंकून दिला, त्या रवी शास्त्रींचं हे वाक्य होतं आणि हे वाक्य यावेळेला गौरव राहुल खरे करून दाखवणार.
क्रिकेटमध्ये आपण कोणाला लक्षात ठेवतो? जो गेलेला सामना जिंकून दाखवतो ना, त्या क्रिकेटरला लक्षात ठेवतो. विक्रम थळे गोलंदाजीला आलाय. गौरव राहुल विरुद्ध विक्रम थळे हे नातं काही आजचं नाहीये, पण आज मैदानामध्ये प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांसमोर उभं टाकतो त्यावेळेला आपल्यातलं जे काही स्ट्रॉंग आहे ना ते देण्याचा प्रयत्न आपला नेहमी असतो. 100% आपण आपल्या स्ट्रॉंग झोनवरती काम करतो. विक्रम थळेने पहिला चेंडू टाकला, बॅक टू द बॉलर खेळून काढला, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आमच्या पेंडॉलवरून तो पाठीमागे गेला. अर्थात सामना अजूनही दोन्ही खेळाडू आपल्या बाजूने असणार यासाठी आवाज संघाचे प्रतिकार करताना पाहायला मिळतात. आमचे मित्र सनी म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. जर सामना जिंकून दिला गौरवने तर सनी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एकदा बॉल टू रन बोलूया. 9 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. दीपक गायकर यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे की जर साई आवाज संघ सामना जिंकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. फुलाई देवी सासवणे संघासाठी मला वाटतं ना हे चॅलेंज असेल की बघा साई आवाजला सगळी पारितोषिकं येत आहेत आणि अशा वेळेला घरच्या मैदानामध्ये फुलाई देवी सासवणे संघाला ते पराभूत करणार का? याही वेळेला विक्रम थळे चांगला चेंडू टाकतो. ऑफ कटर जो आहे ना बघा विक्रम थळेकडे म्हणजे अनेक गोलंदाजांच्या गोलंदाजीबद्दल चर्चा होतं. म्हणजे मला माझ्या लेफ्ट साईडला विनोद पाटील या ठिकाणी बसलेले आहेत. प्रशांत म्हात्रेकडे स्ट्रॉक चेंडू आहे, त्याचा यॉर्कर समजत नाही आपल्याला. म्हणजे प्रशांत जेव्हा शॉर्ट बॉल टाकायचा दाखवतो की आता मी शॉट टाकणार आहे त्याचा शोल्डर बाहेर येतो. म्हणजे जे काही मी क्रिकेट पाहिलंय त्याच्यामध्ये शोल्डर बाहेर येतो, पण जेव्हा शोल्डर बाहेर नाही आला तेव्हा पुढचा बॉल काय आहे ते कळणार नाही. 5ही बॉल मग मी डिफरंट समजतो, पण व्हरायटी वेगळी आहे. विक्रमने हा शॉर्ट बॉल टाकला, मात्र खराब चेंडू होता. विक्रमला सुद्धा माहिती आहे आणि चेंडू सीमारेषा पार षटकार. मी त्याच उदाहरणाकडे विनोद पाटील यांच्याकडे येत होतो. पहिल्या स्कोरवरती 7-22 मित्रांनो. 7 चेंडू येणं बाकी. 22 धावांची आवश्यकता. अनिकेत मैदानामध्ये षटकार ठोकतोय त्याच्यामुळे गौरवला दिलासा मिळणार आहे यावेळेला. याही वेळेला 6-16. एकवीस धावा या षटकामध्ये येतात. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. बघा क्रिकेट अशा पद्धतीने रंग बदलतो आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेले सांगता येत नाही. येणारे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 500 रुपये आमचे इथून गेले जरूर, पण त्याच वेळेला मैदानामध्ये ज्या 6 धावा आल्या त्याने सामन्यामध्ये रंगतता आले. मी हे षटक सुरू होता तेच म्हणालो होतो की क्रिकेटर कशासाठी लक्षात ठेवतात. सामना जेव्हा आपल्या हाती नसतो अशा वेळेला जर सामना आपल्याकडे आपण फिरवला ना तर ती आयुष्यभराची एक आठवण होतं. ती आठवण या वेळेला फलंदाज अनिकेतने मैदानामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतोय जेव्हा त्याच्या साथीला गौरव राहुल आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना विक्रम काहीसा महागडा ठरला आणि आता नवीन गोलंदाज गोलंदाजीला येणार. मी प्रशांतचं उदाहरण यासाठी दिलं होतं की त्या स्टॉक बॉलचं, पण यष्टीरक्षकाची भूमिका विनोद पाटील फार महत्त्वाची असतात. तुम्ही यष्टीच्या पाठीमागे उभे असायचात, तुम्ही प्रशांतला सांगायचात की आता थोडा पायात चेंडू टाक किंवा थोडा ऑफस्टम्पच्या बाहेर टाक, थोडा खाली ठेव. हे जे ॲक्शन्स असायचे ना हे त्या फलंदाजाला माहिती नसायचे की काय समोरचा गोलंदाज कशा पद्धतीने करणार आहे आणि ती कोऑर्डिनेशन फार इम्पॉर्टंट असते. एक बघा गोलंदाज गोलंदाजी करताना कर्णधाराचं ऐकतो, पण त्याहीपेक्षा तो अधिक यष्टीरक्षकाचं ऐकतो. कर्णधार जे काही सांगतो त्याप्रमाणे मला वाटतं ना कर्णधार फक्त फिल्डिंग सेट करून देतो. व्हॉट एव्हर आय फील इन द क्रिकेट, जे काही मी क्रिकेट पाहिलंय गोलंदाजासाठी कर्णधार काय सांगतो की मी तुझ्यासाठी फील्ड सेट करतो आणि विकेट किपरला सांगतो कुठला चेंडू काय टाकायचा हे तू जास्त सांग, तुला माहिती आहे टान्स काय. 1 मिनिट. हा या वेळेला मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा नो बॉल इशारा आणि 5 धावांचा बोनस. फ्री हिट आहे ना, आता नो बॉल आहे. नो बॉल असल्या कारणाने थोडा इकडे आवाज येणार नाही अशी जरा काळजी घ्या मित्रांनो. बाकी ऑल द बेस्ट. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. धर्मेंद्र वर्तक गोलंदाजीला आलेत. गोलंदाजीतला बदल करण्यात आला. शेवटच्या षटकामध्ये धर्मेंद्रला गोलंदाजीसाठी आणलं गेलं. यावेळेचा चांगला चेंडू म्हणता येईल. धर्मेंद्रचा फ्री हिट जरूर होता.
त्यामुळे 5 चेंडूने समीकरण बदलणार आहे. गौरवला सुद्धा माहिती आहे की अनिकेतने सुद्धा स्ट्रोक खेळले, त्यामुळे दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. पण थोडं ॲडव्हान्टेज धर्मेंद्रच्या बाजूने सुद्धा आहे की तुम्ही एका वेगळ्या एंडकडून गोलंदाजी करताय, लेफ्ट आर्म बॉलर आहे, दोन्ही संघाकडे बॅलन्स मॅच आहे, 5 बॉल 10 आणि अनिकेतने ते 2 षटकार मारून आपण फटके खेळू शकतो ही क्षमता दाखवले. चांगला चेंडू यावेळेला टप्पा घेतला, थोड्या अंशी खाली राहिला, फलंदाजाला लक्षात आलं नाही. पण सामना अजूनही सांगतो ना, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. अनप्रेडिक्टॅबिलिटी, अनसर्टन्टी जी काही असतं ना ती वेगळ्या स्वरूपाची असतं. ही अनेकांना अनेक वेळेला भोवले सुद्धा आणि अनेकांना विजयश्री म्हणून अर्थातच संपादन करण्यासाठी महत्त्वाची सुद्धा ठरले. येणारे 4 चेंडू बाकी आहेत मित्रांनो. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. साई अवास आपल्या भरोशावरती हा सामना जिंकणार की धर्मेंद्र वर्तक आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती सामन्यामध्ये फुलाई देवी सासवणे संघाला ज्या पद्धतीने त्यांचं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय तिथून त्यांना पुढे नेणार. 3 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. स्कोर इक्वल झाला तर सुपर ओव्हर आहे. स्कोर इक्वल झाला तर सुपर ओव्हर असेल. 3-8. बॅक टू द बॉलर. धर्मेंद्र वर्तकने मात्र यावेळेला खोलात टाकलेला चेंडू होता. लेफ्ट आर्म बॉलर. साई आवाज संघाला याचाही विचार करावा लागेल. आता 2 चेंडू येणं बाकी. 7 धावांची आवश्यकता. धर्मेंद्र वर्तकच्या लाईन बद्दल नक्की कौतुक होईल. पहिला चेंडू जरूर क्षेत्ररक्षकांकडून निसटला होता, त्याच्या हातातूनही निसटला होता, पण पुढचे 4 चेंडू चांगले टाकलेत. गौरवकडे क्षमता आहे जेव्हा 2 चेंडूत 7ची गरज आहे. गौरव ठोकतोय सीमारेषेच्या बाहेर. पैसे ज्यांनी डिक्लेअर केले होते त्यांनी आणून द्या गोकुळकडे. जर थांबा जाऊ शकता, जर सामना जो कोणी जिंकेल त्यांचा संघ जाऊ शकता, पण थांबा, आपण 1 बॉल 1 मॅच आहे, पण थांबा, दोघांनाही चान्स आहे, इक्वल पण होऊ शकते, म्हणून जरा आपण बॉल पडू द्या. 1 बॉल 1. एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. सामना इथेच थांबला तर सुपर ओव्हर होईल. 1 धाव आली साई आवाज संघ जिंकेल आणि 1 धाव नाही आली तर फुलाई देवी सासवणे संघ सुपर ओव्हरमध्ये भिडेल. धर्मेंद्र या वेळेला प्रयत्न करेल सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्याचा आणि गौरव प्रयत्न करेल गौरवशाली विजेताचा. सामना जर जिंकला तर ही जोडी अजरामर असेल जी या मैदानावरती साई आवाजसाठी त्यांनी कामगिरी केली. येस इट इज. साई आवाज संघ सामना जिंकतोय. मनपूर्वक अभिनंदन. डीजे मास्टर निशांत कडवे, सुमित रामचंद्र भगत यांना विनंती असेल की आपलं बक्षीस इथे आणून गोकुळकडे द्यायचं आहे आणि